नमस्कार मंडळी. तुम्ही कधी विचार केला आहे का की एखादा जुना दस्तऐवज सरकारची झोप उडू शकतो? नाही ना? चला तर मग जाणून घेऊया. संपूर्ण महाराष्ट्रात सध्या एका जुन्या दस्तऐवजाची जोरदार चर्चा सुरू आहे, ज्याचं नाव आहे हैदराबाद गॅझेट. 1918 साली निजाम राजवटीत हा दस्तऐवज काढण्यात आला होता. यात मराठवाडा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक या भागातील मराठा समाजाची नोंद कुणबी म्हणून करण्यात आली होती. त्या काळच्या आकडेवारीनुसार मराठवाड्यात तब्बल 36% मराठे कुणबी होते. सर्वात महत्वाचं म्हणजे या गॅझेटमध्ये स्पष्टपणे लिहिलंय की मराठा आणि कुणबी हे एकच आहेत. आज याच दस्तऐवजाची मूळ प्रत उत्तराखंडमधील लाल बहादूर शास्त्री प्रशासन अकादमीमध्ये उपलब्ध आहे. इतकंच नाही, तर 1918 मध्ये निजाम सरकारने मराठा समाजाला हिंदू मराठा म्हणून नोंदवून त्यांना शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण सुद्धा दिलं होतं. त्यामुळे मराठा आणि कुणबी यांची ओळख एकच असल्याचा ऐतिहासिक आधार या गॅझेटमधून मिळतो. याचबरोबर अजून एक महत्वाचा पुरावा म्हणजे सातारा गॅझेट. सातारा जिल्ह्याशी संबंधित या दस्तऐवजामध्येही मराठा आणि कुणबी एकच असल्याचा उल्लेख आहे. म्हणजेच या दोन गॅझेटच्या आधारावर आज मराठा समाज आरक्षणासाठी आपला दावा अधिक ठामपणे मांडत आहे. या चळवळीला धार आली आहे समाज नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे. त्यांनी स्पष्ट केलं होतं की हैदराबाद आणि सातारा गॅझेटची अंमलबजावणी झाल्याशिवाय मी मुंबई सोडणार नाही. आणि आता सरकारने या दस्तऐवजांना मान्यता दिल्यामुळे मराठा आरक्षणाच्या लढ्याला ऐतिहासिक बळ मिळालं आहे. पुढचा टप्पा काय असेल? खरंच या दस्तऐवजांच्या आधारे मराठा समाजाला कायमस्वरूपी आरक्षण मिळेल का? हे ठरवणं आता न्यायालय आणि प्रशासकीय प्रक्रियेवर अवलंबून आहे. पण एक गोष्ट नक्की, 100 वर्षापूर्वीच्या या कागदपत्रांनी आज महाराष्ट्राच्या राजकारणात ऐतिहासिक बदल घडवून आणले आहेत. याविषयी तुमचं मत आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडले असल्यास तर आपचिक शोला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका.